3 मे 2026 रोजी झालेली नीटची परीक्षा रद्दबातल करण्याची सरकारवर नामुष्की। 23 लाख विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा शुल्क परत। फेरपरीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार। परीक्षेच्या 42 तास आधी सर्वात आधी नाशिकमध्ये फुटला नीटचा पेपर। शुभम खैरनार हा संशयित तरुण ताब्यात। 10 लाखांना प्रश्नपत्रिका घेऊन 15 लाखांना विकल्याची माहिती। राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर पवारांचा सल्ला। तर पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवण्याची पूर्वतयारी, राज ठाकरेंचा आरोप। मोदींच्या आवाहनाला भाजप नेत्यांकडूनच ठेंगा। अमित साटम यांच्याकडून 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाईची पाहणी। मध्य प्रदेशामध्ये पदभार स्वीकारण्यासाठी भाजप नेत्यानं नेला 500 गाड्यांचा ताफा। अशोक खरात प्रकरणी ईडीचं रुपाली चाकणकरांना समन्स। याच आठवड्यामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता। राष्ट्रीय महिला आयोगाचा नीदा खानबाबत धक्कादायक अहवाल। धर्मांतर प्रकरणामध्ये नीदा खानची होती महत्त्वपूर्ण भूमिका, अहवालात ठपका। आसामच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे हेमंता बिस्वा सर्मा शपथबद्ध। सर्मा सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी। भाजप शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित। राज्यात उष्णतेची तीव्रता वाढणार। काही भागामध्ये वादळी पावसाचं सावट। उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा असह्य होणार। कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण।